हॅलो. चला स्पीडअप करायचं आहे अशी विनंती आहे. डावाची सुरुवात झालेली आहे. हलक्या हातानं पुश करायचा प्रयत्न आहे. पहिल्याच बॉलवरती स्कायरा 11 कुंडेवाल हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण धानसर हा संघ आपण पाहतोय. स्कायरा 11 आणि विरोधामध्ये आहेत कुंडेवाल संघ. फिल्डिंग करत असताना इफर्ट दिले जात आहेत. चांगली सुरुवात पाहायला मिळते. याची गरज आहे खास करून टीमसाठी आणि त्याच गोष्टींवरती फोकस देखील केला जातोय. गोलंदाज तयार होते. लेफ्ट हँडेड बॅट्समन यावेळेला हनुमान. सुरुवात आपल्याला चांगल्या खरं तर एका धावेसह करताना पाहायला मिळाला धानसर. यावेळचा बॉल चांगला चेंडू, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज अंकित कातकरी मैदानाच्या आतमध्ये सुपर गोलंदाजी तो दाखवतोय. जय गणेश्वर धानसर आणि स्कायरा 11 धानसर या संघाला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला आपण तेवढाच ताकदवर संघ देखील पाहतोय. कान्होबा कुंडेवाल दोघांमध्ये मॅच आहे. षटक क्रमांक 1. सुंदर चेंडू रिलीज केले जात आहेत. छोट्या सणीचे प्रतिभावंत खेळाडू या संघामध्ये आहेत आणि आज त्यांची आपल्याला गोलंदाजी देखील पाहायला मिळते. फ्रंट फुटला आलेत. सुंदर फटकेबाजी, अगदी तेवढाच चांगला स्ट्रोक, धावा मिळतायत. मोठा फटका पाहायला मिळाला. थँक्यू. खरं तर भरतजी शिंदे साहेब वांगणी ज्यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभले त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. थँक्यू व्हेरी मच. मयूर कर्णुक सर पाणशील आपण पाहतोय. आज त्यांच्या माध्यमातून कुंडेवाल संघाला पुरस्कृत करण्यात आलेला आहे आणि कुंडेवाल संघ सुरुवातीचं षटक त्यामध्ये दमदार सुरुवात त्यांची आपल्याला पाहायला मिळते. 7 धावा दिल्यात अंकित कातकरीनं आणि 4 चेंडू आतापर्यंत त्यानं फलंदाजासाठी रिलीज केले. 2 डॉट पाहायला मिळाले. 1 सिक्सर आता आला आणि या आधीच्या पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं की पूर्वीच्या 1 रन आली होती. बॅकफुटला खेळायचं होतं. डान्सिंग डाऊन द विकेट जास्तीत जास्त आपण पाहतो की हनुमान पोरजी खेळत असतो. 7 झालेत बिना गड्याचा मोबदला. छान फटका खेळलाय बॅटच्या मधोमध. सुपर टायमिंग, अप्रतिम स्ट्रोक, सिक्सर. थँक्यू. खरं तर आपण पाहतो या स्पर्धेमध्ये ज्यानं खूप मोठं योगदान दिलंय आणि जवळजवळ 6 दिवस, आज 5वा दिवस, असं 5वी रात्र आहे आणि 5 दिवस उत्तम असं जेवण आपल्याला लाभलंय. आमचे जनार्दनजी गडकरी यांना पाहतोय, आमचे फेमस चिकीवाले आणि हरेशजी माळे खरं तर ज्यांना आम्हाला ट्रॉफ्या सुद्धा पुरस्कृत केल्यात, सन्मान चिन्ह आपण पाहतो आणि गणेशजी पाटील समर्थ कॅटरचे सर्वा खूप चांगलं असं म्हणतात की अन्नदाता सदा सुखी आणि हे अन्नदाता आपण पाहतोय या सर्वांचं आपण करूया स्वागत. अंकित पहिलं षटक राहिलं आणि पहिल्या षटकामध्ये आपण अंकितची गोलंदाजी जरूर पाहिली, ज्यामध्ये त्यानं 13 खर्च केले. 2 सिक्सर, 1 सिंगल आपण येताना पाहिली होती. बरेचसे डॉट बॉल देखील खेळवले, परंतु त्यानंतर मात्र शेवटच्या बॉलवरती झालेला आघात संघासाठी मात्र तितकाच किफायतशीर ठरला. खरं तर प्रणयजी दलवी आमचे उद्योजक आणि ओमकारजी मगर यांचं या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर करूया स्वागत. आणि आमचे निवेदक विवेकजी पोरजी साहेबांच्या माध्यमातून खरं तर षटकार अटॅकसाठी 1000 रुपये कॅश प्राईज. 13 रन, लॉस ऑफ 0 विकेट. 13च्या सरासरीनं जाण्याचा निर्णय आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. राकेश अँड हनुमान 2 बंधू आहेत मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय विवेकजी पोरजी यांच्या माध्यमातून सिक्सर हॅट्रिक साठी आपल्याला
500 रुपयाचं कॅश प्राइज देखील पाहायला मिळते. बक्षिसांची अनाउन्समेंट आहे, बक्षिसांची खैरात आहे. मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला तेवढीच रफ आणि टफ पाहायला मिळते. सुरुवातीपासूनच आज प्रत्येकी गोलंदाजानं किमिया साध्य केले. खास करून गोलंदाजांना साथ देणारी विकेटपट्टी आहे, त्यामुळे जास्तीत जास्त मोठ्या धावसंख्या आजच्या रात्रीमध्ये मात्र बनताना आपण पाहिला नाही. फटका छान खेळला ऑन साईडच्या दिशेमध्ये, माफ करा ऑफ साईडच्या दिशेमध्ये आहे, गॅप मधून सुंदर फटका, दिमागदार स्ट्रोक, 4 धावा आहेत, चौकार. दरम्यान निर्भया पथक अर्थातच सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस नक्कीच दरम्यान आगमन झालेलं आहे महाराष्ट्र पोलीस. आपण पाहतोय की आपल्या सेवेत 24 तास तत्पर राहणारी ही सेना, जिथे आपण पाहतो कुठल्याही प्रकारचा गुन्हा घडू नये म्हणून जो आपण पाहतोय कक्ष संस्थापित झाला. अनेक वर्षांपासून कार्यरत असणारी ही सर्व सिस्टम आणि त्या सिस्टमचे सर्व कार्यकारी अधिकारी आज आपल्या सेवेत इथे आलेले आहेत. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. सदर रक्षण आहे, खलनिग्रहण आहे, या उंक्तीवरती नियमितपणे काम करत आपल्या सर्वांच्या खरं तर हक्कासाठी लढणारी सेना आहे. आणि आज आपल्या या स्पर्धेसाठी देखील आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. तर आपण पोलीस निरीक्षक साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. 24 झालेत, एक गळ्याचा मोबदला आहे. सामने तितकेच छान पाहायला मिळतात. देश बदलत आहे. आपण पाहिलं की अगदी गुन्हेगारी प्रवृत्तीला आता आळा बसतोय आणि आपण पाहिले कायदे यंत्रणा असतील, मग त्यांच्यावरती आपण पाहतोय चांगलं कार्य आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. फटका छान आहे ऑन साईडच्या दिशेमधून, तेवढाच दमदार स्ट्रोक, बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय चौकार. खरं तर आकाश आपण पाहतोय आमच्या समेत महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत गोकुलदास मेश्राम साहेब आणि त्यांच्यासोबत गायकवाड साहेब आहेत. खरं तर 2019 या वर्षामध्ये आपण पाहिली होती जी कोरोनाची महामारी आली होती आणि त्या महामारीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पोलिसांना आपलं योगदान दिलं आहे. खरं तर आपल्या जीवाची पर्वा न करता खरं तर प्रत्येक घरामध्ये ज्याची मदत कार्य आपण पोहोचले त्या महाराष्ट्र पोलीस गोकुलदास साहेब आणि महाराष्ट्र पोलीस गोकुलदास मेश्राम साहेब यांचा आपण इथे सन्मान करू. मायेची उत्तर शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मानचिन्ह देऊन त्यांचा आपण इथे सन्मान करू. खरं तर गोकुलदास मेश्राम साहेबांना आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस आतिश भाई घनसोलकर यांच्या शुभ हस्ते त्यांचं आपण इथे स्वागत करूया.
त्यानंतर गायकवाड साहेबांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. गायकवाड साहेबांना सुद्धा आम्ही विनंती करू आपल्या सन्मानाचा आपण खरं तर स्वीकार करावा. खलनिग्रहण आहे, सदरक्षण आहे, हे त्यांचं ब्रीद वाक्य आपण पाहिलंय. आणि आज खरं तर आपण सुरक्षित आहोत ते खरं त्यांच्या मुलं आहोत. खरं तर गायकवाड साहेबांना आपण पाहतोय त्यांचं या ठिकाणी सन्मान केला जातोय. महाराष्ट्र पोलीस अधिकारी आपण पाहतोय गोकुलदास मेश्राम आणि गायकवाड साहेब. खरं तर या स्पर्धेला भेट त्यांची आपल्याला लाभली आहे. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. थँक्यू. क्या बात आहे. अगदी आपण निरीक्षक साहेबांचा सन्मान करूया. अगदी आपण ऐकलेलं आहे की म्हणतात कुटुंब जवळ असूनही कुटुंबात येत नाही जाता जीवांचे रान करून तुम्ही कशाला रे पोलीस होता. अगदी आपण पाहतो पोलीस होण्याचं स्वप्न तू उतरव आता सत्यात, संधी पुन्हा पुन्हा येत नसते, येणारे पोलीस खात्यात. 1600 मीटर मित्रा तू अगदी जीव तोडून धाव, मेरिट लिस्ट मध्ये येऊ दे दणक्यात तुझं नाव. जिद्द मनात ठेवून असा फेक गोळा, आई वडिलांनी जे स्वप्न दाखवले डोला. रात्र रात्र जागून तू कर पक्की लेखी, अंगावर चढलीच पाहिजे रुबाबात खाकी. तुझ्या मेहनतीचा इथे कस लागू दे सगळा, इतिहास घडून दाखव तू असा जगा वेगळा. आज आपण पाहिलं ना, आपण जे सुरक्षित आहोत ना ते या यंत्रणेमुळे आहोत. या खरं तर आपण मंडळी मुलं आहोत. ज्या पद्धतीने आपण पाहतो 24 रात्र अहोरात मेहनत करतात, आपल्या कुटुंबापासून दूर राहतात, परंतु आपल्या सेवेत नियमितपणे तत्पर असतात. त्या पोलीस निरीक्षक साहेबांचं आपण एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. कुटुंब सर्वांना आहे, परंतु सर्वांच्या खरं तर सेवेत तत्पर राहता आपण पाहतो. आपल्या कुटुंबाला विसरून जे आपल्या सेवेत तत्पर असतात अशी मंडळी आपल्या सोबत आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करू. दरम्यान मॅच कडे जाणं तेवढंच महत्वाचं आहे. धानसर संघानं 31 धावा धाव फलकावरती जमा केल्यात. 1 गड्याचा मोबदला आहे. उद्या आपण जर पाहिलं तर मग उद्या आपल्याला प्रजासत्ताक दिवस आहे, त्यामुळं आज बंदोबस्त तेवढाच पक्का पाहायला मिळतं आणि त्यांची आपल्याला नक्कीच उपस्थिती पाहायला मिळते. आपलं स्वागत आहे. क्या बात आहे. लेग लान्स केला होता, स्वाईपचा फटका, किती सुंदर फटका खेळलाय पा. प्रेक्षक वर्गाची मन जिंकणारा फटका, धावा देऊन जातोय यावेळेला 6 सिक्सर आहे. सुपर क्वालिटी बॅटिंग पाहायला मिळते. फलंदाज तुषार पोरजी. सर्दी झाल्यात धावा, 1 गड्यांचा मोबदला आहे. अंकित पुन्हा एकदा आपण जर विचार केला षटक हाताळण्यासाठी आलाय. आपल्या स्पेल मधून 21 धावा त्यानं खर्च केल्यात, 11 चेंडू फेकलेत, विकेट त्याच्या हाती आतापर्यंत लागली नाही. अंकित कातकरी लास्ट बॉल आहे. यावेळेचा बॉल चांगला हलक्या हाताने आपण पाहतोय, सॉफ्ट हँडनं खेळलेत ऑन साईडला. काऊ कॉर्नर मधून खेळू येत आहेत, बॉलला प्रोटेक्शन दाखवत आहेत, दुसऱ्या धावेसाठी निघालेत. डेंजर एंडकडे जरूर होते परंतु धाव पूर्ण केली आहे. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. 2 खेळाडूंमध्ये चांगला ट्रान्स आहे. हा खेळाडू म्हटला ना तर मग छोट्या सणीचा प्रतिभावंत खेळाडू, ज्यानं गोलंदाजीतून सर्वांची मनं नियमितपणे जिंकली. आज विकेट जरूर मिळाली नाही परंतु चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून झालाय, त्यांचं आपण स्वागत करू. नक्कीच या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले मान्यवर आमचे अतिथीगण, श्रीमान व्यक्तिमत्व जे महाराष्ट्र पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहत आहेत, ते आमचे गोकुलदास मेश्राम सर आणि त्यांच्यासोबत गायकवाड साहेब. या आपण मान्यवरांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करूया. स्पर्धेसाठी आपण हजेरी लावली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार आहे. थँक्यू. तर प्रणयजी दलवी आमचे उद्योजक, त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. मी राजेशभाई घरत यांना विनंती करेन आपण प्रणयजी दलवी साहेब उद्योजक आणि ओमकारजी मगर या दोन्ही मान्यवरांचा आपण सन्मान करावा. मायेचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओके नो बॉल आहे. 2 मिनिटं थांबा फक्त. गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करूया. ओमकारजी मगर आणि प्रणयजी दलवे. ओमकारजी मगर आणि प्रणयजी दलवे आमचे उद्योजक यांना इथे सन्मानित केले जात आहे. आमचे ग्रामपंचायत माजी सदस्य आपण पाहतोय राजेशभाई घरत यांच्या शुभ हस्ते या दोन्ही मान्यवरांना आपण सन्मानित करूया. मायेचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण
शॉट ऑफ द नाईट, सुपर फटका, ऑफ साइडला ऑफ ड्राईव्ह लॉफ्ट केलंय आणि सिक्सर. क्या बात आहे. वेगळ्याच लयमध्ये आहेत फलंदाज. 40 झाले धावा धावफलकावरती या सिक्सरनं आपण पाहतोय. आता मात्र 46 हा आकडा नक्कीच इथून मात्र टच केला जाईल. फिनिशिंग टच द्यायचा आहे या उद्देशाने धानसर संघाचे खेळाडू अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळत आहे. अटॅकिंग मोड ऑन आहे. राकेश पोरजी 7 मध्ये 14 दिल्यात, तुषार पोरजी 6 मध्ये 12 दिल्यात. मॅच रोमांचक मोडवरती आणण्यासाठी फायटिंग स्कोर ते उभा करतायत आणि आपण जरूर पाहू शकतो की त्यांच्याकडून तेवढीच छान आपल्याला फलंदाजी देखील पाहायला मिळते. वाईटचा इशारा आहे पंचांचा या बॉलवरती. अतिरिक्त एका धावेनं आपण टीमची धावसंख्या जी पाहिली ती अगदी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला एकूण धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 47 धावा. षटक क्रमांक सुरू आहे 4. मोनिश पाटील टीम कुंडेवाहल कडून ओव्हर द विकेटनं गोलंदाजी होती. क्या बात आहे. चांगला फटका आहे. गॅप मधून काढायचा प्रयत्न, फिल्डर आहेत तिकडे, झेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहिलाय परंतु थोड्याशा दूर राहिला हा झेल. आवाक्याच्या बाहेर होता. फिल्डिंग चांगली जरूर झाली. आपण पाहिलं की पॉइंट मधून एक खेळाडू आला बॉलला अडवण्यासाठी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली अगदी आपण त्या क्षेत्रामध्ये पाहिली. थँक्यू. खरं तर प्रणयजी दलवी आमचे युवा उद्योजक यांना आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रणयजी दलवी आमच्या युवा उद्योजक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागतम, स्वागतम. ते म्हणतात ना, कणसामध्ये काही कणस दाणेदार असतात तसे माणसामध्ये काही माणसं बाणेदार असतात. असे खरं तर बाणेदार व्यक्तिमत्व आहे. भूक लागल्यावरती जेवण मित्रांनो प्रकृती, भूक न लागता जेवण विकृती आणि भूक लागून सुद्धा आपल्या ताटातील दुसऱ्याला देणं याला म्हणतात प्रणयदादा उलवेकर यांची संस्कृती. आज आपण पाहिलं की ते आपल्यासोबत जोडले आणि त्यांनी आपल्या खरं तर जीवनातील अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी खच्चीक घातला आणि त्याच सोबत या स्पर्धेसाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करूया. थँक्यू सो मच आपण इथे आल्याबद्दल. खरं तर प्रणय दलवी यांना आपण पाहतोय. खरं तर आमचे युवा डॅसिंग नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून खरं तर 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. खरं तर दानशोधदाता आकाश खरं तर पाहायला गेलं तर 100तून 1 मिळतोय आणि या दानशोधदात्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि खरं तर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये या धानसर संघाच्या पॅकर प्रकाश पोरजी साहेब या संघाचे पॅकर आपण पाहतोय आणि या प्रकाश पोरजी साहेबांना या स्पर्धेला आणि त्या धानसर टीमसाठी शुभेच्छा पाठवल्यात. त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. थँक्यू. ते म्हणतात ना की अगदी जंगलामध्ये लाल चंदन सगळ्याच जंगलामध्ये नाही मिळत. मग असं एकमेव जंगल आहे किंवा अशी फार थोडी आहेत. मग हे मान्यवर जे आहेत ना हे आपल्याला तसेच पाहायला मिळतात. एखादा संघ पुरस्कृत करणं म्हटलं ना तर मग तो देखील तसाच अहवाल आहे. सर्वांना नाही जमत नाही, त्यासाठी वृत्ती लागते देण्याची. या संपा सिग्नल, इट्स अ सिक्सर, सुपर फटका, 6 रन्स. 52 या षटकारानं 50 धावा कंप्लीट झाल्या धानसर संघाने. एकदा भागीदारीसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. एकूण धावा झालेत 58. अगदी आपण पाहतोय की आपल्या रायगडामधील एक प्रसिद्ध उद्योजक, युवा उद्योजक म्हणून ज्यांचं अग्रगण्य असं स्थान आहे आणि ज्यांना जनतेच्या मनामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे, ते आमचे सर्वांचे लाडके आणि आमच्या खरं तर आंबिवली क्रिकेट संघाच्या मनामध्ये ज्यांनी घर निर्माण केलंय ते आमचे अतिथी मान्यवर प्रणयदादा दलवी यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाची आर्थिक धनराशी आम्हाला सहाय्य स्वरूपात लाभलेले आहे. त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पुनश्च इथे मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. 59 धावा धावफलकावरती 1 गड्याचा मोबदला. अगदी कमी वयामध्ये ज्यांनी आपण पाहिलं की समाजसेवेचं वर्तव कळलं, अंगा खांद्यावरती पेळलं, असं समाजसेवेचं पिंड जोपासणारे व्यक्तिमत्व, त्यांचं आपण स्वागत करूया. दाडसर संघाचे पुरस्कर्ते असतील त्यांचं आपण स्वागत करूया. आज कुंडेवाल संघ मैदानामध्ये खेळतोय त्या संघाचे पुरस्कर्ते असतील त्यांचं आपण स्वागत करूया आणि मी त्यांना विनंती करेन की आपण यायचं आहे मंचावरती. 59 लॉस ऑफ 1 विकेट.
59 लॉस ऑफ 1 विकेट. धानसर टीम फर्स्ट हाफ मध्ये बॅटिंग करते आणि बॅटिंग करत असताना टीमच्या धावसंख्या 59 धावा, जिकडे एक गड्याचा मोबदला आहे. कानोबा कुंडेवाळ विरोधामध्ये फिल्डिंग करत असताना टॉस जिंकला होता त्यांनी आणि तो निर्णय स्वीकारला असताना 4 ओव्हरमध्ये 15च्या सरासरीनं धावा मी म्हणेन होणं आपण जर पाहिलं तर मग हा निर्णय कदाचित अंगलठी आलाय की काय असं मात्र आता 12th मॅनला थोडंसं वाटू लागलंय. तेवढेच डॅशिंग आहेत खेळाडू 12th मॅन कुंडेवालचे. आणि डॅशिंग खेळ दुसऱ्या बाजूला फलंदाजीमध्ये धानसर संघाचा राकेश पुरजी 11 मध्ये 24 देत तो नाबाद खेळत होता. आता 30 धावांपर्यंत पोहोचलाय. वेगळ्याच लयमध्ये वेगळ्याच ईर्षेमध्ये फलंदाजी करतोय. सरोजनच्या सफाईनं आज गोलंदाजांची तो पिस उपटतोय. सर्वांना मंत्रमुग्ध केलंय या फलंदाजीनं. इम्प्रेसिव्ह बॅटिंग. ओव्हर द विकेटनं यावेळेचा बॉल थोडासा मीडियम पेसनं रिलीज केला होता. टप्पा पडल्यानंतर बॉलला इलिगेशन अगदी आपण पाहतोय बॉल जातोय विकेट किपरच्या दास्तानांमध्ये. अगदी आपण पाहतोय एक प्रसिद्ध निवेदक विवेकजी पोरजी यांच्याकडून राकेश पोरजीसाठी सिक्सर हॅट्रिक जर आली तर त्याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हवेमध्ये जेल कॉटन बॉल. इट्स अ विकेट टाइम. बसतोय धक्का दुसरा. फलंदाज राकेश पुरजी होतोय बाद. (65) लॉस ऑफ 1 विकेट. 65 धावा झाले धावफलकावरती, जिकडे एक गड्याचा मोबदला आहे. आता दुसऱ्या गड्याचा मोबदला मोजलाय. खास करून राकेशची विकेट येणं संघासाठी थोडीशी त्रासदायक असणार आहे, परंतु तो त्याचं काम करून गेलाय हे मात्र निश्चित आहे. 14च्या सरासरीनं फलंदाजी होते. पुढचा बॉल आहे. फटका छान खेळलाय. लांब लचक लॉंग हिट. लॉंग ऑनच्या डोक्यावरून आकाश मार्गाने संचार करत बॉल सीमारेषा बाहेर. सिक्सर. क्वालिटी फटके पाहायला मिळतात. कुणाल वास्कर वरती आक्रमण चढवलंय. बॉडीपासून दूर ठेवायचा प्रयत्न होता. हाफ ट्रॅकरचा बॉल होता. बॉलवरती आघात मात्र तेवढा छान झालाय. पॉवर हिट बॅटिंग. एक गेला की एक. बारक्या पोरजी मैदानाच्या आतमध्ये धावांचं रणकंदव माजवणारा हा खेळाडू सर्वांची मनं तो जिंकत आहे. त्या बादे सामन्याचा आनंद घेताना आपण पाहू शकतो रोहित पाटील सर आणि दुसऱ्या बाजूला एक प्रसिद्ध निवेदक दानसर मधील अर्थातच विवेक पोरजी सर आपण पाहतोय. अगदी सरांचं आपण वैशिष्ट्य पाहिलं मग अनेक साऱ्या इव्हेंट मध्ये आपण त्यांची होस्टिंग पाहतो आणि खास करून शिवचरित्रावरती चांगलं बोलणं त्यांची पकड आहे. त्याबद्दल त्यांचं नक्की स्वागत करू. गुड लाईन स्पॉटचा अपटी बार बॉल टप्पा पडल्यानंतर बॉलला तेवढंच चांगलं इलिगेशन. यावेळेला कमबॅकची भूमिका. 12 खर्च झाल्यानंतर एक गड्याचा मोबदला आहे. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 71 झाले 2 गड्यांचा मोबदला. फर्स्ट इनिंग इन अ प्रोग्रेस. कुंडेवालच्या विरोधामध्ये धानसरनं अगदी आपण पाहतोय फायटिंग स्कोर उभा केला आपल्या संघासाठी. ओव्हर द विकेट ना आहेत. यावेळेला तेवढाच छान चेंडू आणि शेवट गोड केलंय. असं म्हणतात ना अंत भला तो सब भला. शेवट गोड मग सगळंच काही गोड. इथे शेवट आपण पाहतोय 12 धावांनी झाला. एकूण धावा 71 बनल्या आणि 72 धावांचं टार्गेट 30 बॉलमध्ये 5 ओव्हर्स मध्ये आता इथे कान्होबा कुंडेवाल या संघासमोर ठेवण्यात आलेला आहे. स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर हा संघ मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला सेकंड हाफ मध्ये इनॅक्शन गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. कसा होणार आहे खेळ सेकंड हाफ मध्ये आपण जरूर पाहू. 30 मध्ये 72चं आव्हान आहे. तर आव्हानाचा शब्दांकन मांडण्यासाठी मी मायक्रोफोन वरती जात आहे. यावेळेला आमचे परम मित्र यंदाच्याच वर्षामध्ये खास करून ओळख झाली आणि तितकाच चांगला गोडवा आपण पाहतोय. वयाल परिसरातून बिलॉंग करतात. एक पहाडी आवाज वयालची ही धगधगती तोफ शुभम मात्रे आपल्यासोबत असतील. मी घेतोय छोटासा ब्रेक. आपण थांबू नका. पाहत राहा ऐकत राहा. गावदेवी क्रिकेट संघ आंबिवली यांच्या वतीनं आयोजित केलेली आई गावदेवी ट्रॉफी. स्टे ट्युनेड विथ ऑल्सो शुभम DJ हंसिका रेडगर अँड साईप्रीत लाईव्ह.
हॅलो. थँक्यू सो मच आकाश सर. त्या ठिकाणी आपण पाहतो पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगमध्ये 71 धावा बनवल्यात त्या फलंदाजी करत असताना स्कायरा 11 धानसर टीमनं. स्कायरा 11 जय जय गणेश्वर धानसर या संघानं या ठिकाणी 71 धावा बनवल्यात. 72 धावांचं आव्हान ठेवलंय. ते फलंदाजी करत असताना आपण पाहू ते सेकंड इनिंगला कान्होबा कुंडेवाहाल या संघासमोर. चला विनंती असेल फलंदाजी करण्यासाठी या कुंडेवाल टीम आपण आपली सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवायची आहे. टाइमपास नकोय. या ठिकाणी आपण पाहतोय आई गावदेवी चषक आंबिवली. आई गावदेवी क्रिकेट संघ आंबिवलीच्या वतीनं ऑर्गनाईज केलेला आई गावदेवी चषकाचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. प्रथम पारितोषिक या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1,00,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 50, द्वितीय पारितोषिक 25, चतुर्थ पारितोषिक 25, पाचवा पारितोषिक 25 आणि सहावा पारितोषिक 25. एकूण 6 नंबर या स्पर्धेसाठी दिले जाणार आहेत. आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक देखील आहे. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजसाठी सायकल आणि उत्कृष्ट फिल्डरसाठी कूलर. फार मोठी टुर्नामेंट या विभागातली नेरेदुंद्रे विभागात आपण आहोत. नेरेदुंद्रे विभाग म्हटलं की मोठमोठ्या टुर्नामेंट आल्याच. आणि आज आपण पाहतोय सुरेश घनसोलकर मैदान आंबिवली आणि या मैदानावरती चाललाय तो खेळ आई गावदेवी चषक आंबिवली 2025चा. या ठिकाणी आपण पाहतोय आज लढत चालू आहे ती कान्होबा कुंडेवाहाल आणि स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर यांच्या दरम्यान. पहिल्या इनिंग मध्ये 71 धावा बनवल्यात. 72 धावांचं लक्ष आहे ते कुंडेवाहाल संघासमोर. कुंडेवाहाल संघाची सलामीची जोडी झाली मैदानात दाखल. समाधान वास्कर AK-47 आणि विशाल भोईर. मॅच मध्ये मज्जा पाहायला मिळेल. अगदी टशन देखील होईल यातील मात्र शंका नाही आहे. ऑफिशियल पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय ते संगम भोईर सर पालीचे असतील, त्यानंतर द्वारकानाथजी चोरगे असतील बेलवलीचे. ही स्पर्धा कव्हर केली जाते साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. आज आमच्या सोबत समालोचकासाठी आपण पाहतोय याच गावातील विष्णू गडकरी सर, त्यानंतर व्हॉइस ऑफ चिंचवली आकाश सेलके सर असतील, मी शुभम म्हात्रे, त्यानंतर आमचे स्कोरर आजच्या दिवसामध्ये स्वप्नीलजी पाटील असतील सांगड्याचे, त्यानंतर दर्शन असतील आंबिवली गावचे. सर्व या स्पर्धा कव्हर करतायत. सर्वांनी घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीतून साकार झालेला हा चषक आई गावदेवी चषक 2025 आंबिवली. 72 धावसंख्येचा पाठलाग करायचे कशी होईल सुरुवात ते मात्र पाहावं लागेल, कारण पहिलं षटक मात्र होईल स्टार्ट. पहिल्या षटकाला सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बारक्या पोरजी हा गोलंदाज आलाय. तीस चेंडू इथून बाकी असतील आणि 72 धावसंख्येची गरज. अगदी 5 ओव्हरमध्ये 72 धावा बनवायच्या आहेत. जरी धावा जास्त असल्या तरी कठीण नाही आहेत. या मैदानावरती धावा बनताना आपण पाहिल्यात. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं असेल तर शिवकर टीमनं बॅक टू बॅक 2 सामने जिंकले आणि 2 सामने जिंकून शिवकर टीमनं मात्र तिसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. आता शिवकर टीमच्या अगेन्स्ट कोणता संघ खेळेल हे आपल्याला पाहावं लागेल. अजून 2-3 मॅच झाल्यानंतर आपल्याला समजेल. सुरुवात करण्यासाठी गोलंदाजीची आलाय गोलंदाज बारक्यापूरजी. फर्स्ट ओव्हर पहिलं षटक आंबिवली विलेज एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेटनं. स्ट्राईक एंड वरती खेळाडू आपण पाहतोय समाधान वास्कर, अर्थात AK-47 या नावाने प्रचलित. अगदी AK-47 गनच्या पद्धतीने आपण पाहिलं तर त्याची बॅटिंग होतीये. एक आक्रमक आणि हुनहार खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे आपण पाहत असतो अगदी बऱ्याचशा मोठमोठ्या टुर्नामेंट, पनवेल ओपन टेनिस असेल, त्यानंतर ग्रामीणच्या अगदी बऱ्याचशा मोठमोठ्या टुर्नामेंट खेळलेला खेळाडू आला स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल ऑन साइडला फिल्डर आहेत. थोडी चुकी झाली आहे. ऑन साइडला फिल्डिंगचं प्रोटेक्शन होतं, फिल्डर कडून चुकी झाली आहे. चुकीला माफी नाहीये. बॉल मात्र चालला सीमा पार. पहिल्या बॉलवरती फलंदाज समाधान वास्करच्या बॅटमधून आलाय हा चौकार. पहिल्याच बॉलवरती चांगली सुरुवात झाली आहे. थोडीशी खराब फिल्डिंग ऑन साइडला आपण फिल्डर कडून पाहिली आहे. चौकार आलाय. चौकाराच्या साह्यानं धाव फलकावरती धावा लागतील 4 आणि संघाची सुरुवात देखील चांगल्यारीत्या झाली आहे. ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. फार चांगला फटका पाहायला मिळाला. गॅप सिलेक्शन, अगदी पॉवर प्लेचा फायदा घेतला जातो समाधान वास्कर यांच्या माध्यमातून. बॉल जाईल सीमा पार. सलग येईल हा दुसरा चौकार. चला पुढच्या मॅच साठी विनंती असेल बेलवली आणि त्यानंतर
ओम नर्मदेश्वर किरवली. बेलवली आणि किरवली टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. यापुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल बेलवली आणि किरवली यांच्या दरम्यान. 2 बॉल वरती 2 चौकार आणि धावसंख्या पोहोचली ती 8 या आकड्यावरती. यावेळेला मात्र मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फिल्डिंगचं प्रोटेक्शन आहे, या ठिकाणी मात्र चुकी नाहीये. एक सिंगल रन या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल मिळेल, सिंगलच्या साह्याने 9 धावा होतील धाव फलक्यावरती आणि स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळेल. अगदी विशाल भोईर आता स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकतोय. पॉवर प्लेचं षटक, पॉवर प्लेच्या षटकामध्ये बारक्या पोरजी हा गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि 2 चेंडूवरती अगदी थोडीशी खराब गोलंदाजी झाली आहे. 2 चौकार त्याला बसलेत, परंतु त्यानंतर पुढच्या बॉलवरती लगेच सिंगल धाव त्याने खर्च केली आहे. यावेळेला मात्र खूप चांगला फटका, बॉल मात्र जाईल सीमा पार, तडाखा पाहायला मिळाला. तो फलंदाज विशाल भोईर यांच्या बॅटमधून स्मॅश आला हा षटकार. सन्माननीय निखिलजी पाटील भोकरपाडा आणि त्यानंतर मयूरजी पाटील बेलवली यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपलं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय अजयजी पाटील बेलवली यांना देखील विनंती आहे की आपण मंचावरती या. स्पर्धेच्या वतीनं आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. यावेळेस मात्र मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉलचा चांगला यावेळेस संपर्क नाही. निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉलची मात्र सांगता. पहिली ओव्हर होईल कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धाव संख्या कुंडेवाल टीमच्या धाव फलकावरती पाहायला मिळते ती 15 धावा विदाउट लॉस. पंधरा धावा धाव फलक्यावरती. सुरुवात चांगली झाली आहे ती कुंडेवाल टीमची. समाधान वास्कर यांच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिले, एक सिंगल, 9 धाव संख्येवरती ते फलंदाजी करतायत. त्यानंतर विशाल भोईर यांच्या बॅटमधून आपण पहिल्या बॉलवरती षटकार पाहिला आणि त्यानंतर निर्धाव 2 चेंडू आलेत. अगदी मयूरजी कर्णोक यांनी पॅक केलेला हा, पुरस्कृत केलेला हा संघ कान्होबा कुंडेवाल आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. चला पुढील मॅच साठी विनंती असेल बेलवली आणि किरवली दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. 4 ओव्हर अजून बाकी असतील. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 57 धाव संख्येची गरज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज राकेश पोरजी. फर्स्ट बॉल अगदी जमीन लगतचा फटका ऑन ड्राईव्ह पाहायला मिळालाय. जोपर्यंत फिल्डर येतील तोपर्यंत एक धाव वेगाने कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न करण्याचा धाडस या ठिकाणी दाखवायचा होता, परंतु शेवटच्या क्षणाला नकार आलाय. एक सिंगल रन फक्त या चेंडूवरती पाहायला मिळेल. सिंगलच्या बरोबरीनं 16 धावा बनतील त्या धाव फलकावरती. सलामीची जोडी समाधान वास्कर आणि त्यानंतर विशाल भोईर यांना आपण मैदानात पाहतोय. सध्याच्या स्थितीला तरी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलाय. अजून देखील उर्वरित 23 बॉल वरती गरज आहे ती 56 धाव संख्येची. स्लॉक स्वीप, वॉटर स्ट्रोक, फार चांगला फटका पाहायला मिळालाय. फिल्डर होते, फिल्डरला चकवून बॉल मात्र फरार होईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. तो फलंदाज विशाल भोईर यांच्या बॅटमधून. सन्माननीय रुपेशजी घरत वांगणी गावचे आणि समीरजी घरत वांगणी गावचे यांना विनंती आहे आपण मंचावरती या. या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. चौकार आलाय. यावेळेस मात्र गतीमध्ये थोडासा बीट केलाय, अगदी हलक्यातनं चेंडू डिलिव्हर केलाय आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी या चेंडूवरती पाहायला मिळेल ती राकेश पोरजी या गोलंदाजांची. 20 धाव संख्येवरती पोहोचलाय तो कुंडेवाला संघ. अजून उर्वरित आपण पाहिलं तर या षटकातील 3 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल, जमिनीलगतचा फटका कार्पेट लेवलनं आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डर वेगानं बॉल परत पोहोचले. थ्रो देखील चांगला झालाय, चांगला बॅकअप पाहायला मिळतोय. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. सिंगल रन फक्त या चेंडूवरती मिळेल आणि सिंगलच्या साह्यानं 21 धाव संख्या होईल धाव फलकावरती. चला डीजे ऑपरेटर आमच्याशी जरा संपर्क साधा. या ठिकाणी या आपण.
यावेळेस मात्र आखूट टप्पाचा बॉल होता. पूल करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील देखील झाली आहे. अपील मध्ये उत्साह पाहायला मिळालाय. पंचाचा कोणताही इशारा आला नाहीये. अर्थातच निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. उर्वरित या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. 21 धाव संख्येवरती कुंडेवाहाला संघ जाऊन पोहोचलाय. 21 धाव संख्या. चांगली गोलंदाजी राकेश पोरजे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. शेवटचा बॉल मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, अगदी शरीरावरती लागलाय बॉल, धाव मिळत नाहीये. खूप चांगली गोलंदाजी आणि चांगल्या गोलंदाजीनं शेवट झाले तर राकेश पोरजे यांच्या गोलंदाजीचं. फक्त 6 धावा खर्च केल्यात. 2 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय आणि सध्याच्या स्थितीला कुंडेवाल टीमची धाव संख्या आपण धावफलकावरती पाहतोय ती विदाऊट लॉस 21 धावा. इथून 18 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि विजयासाठी गरज असेल ती 51 धाव संख्येची. चला, 2 संघांदरम्यान टॉस या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये होत आहे. बेलवली आणि ओम नर्मदेश्वर किरवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय विवेकजी पोरजे यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. अगदी उत्कृष्ट निवेदक ज्यांना आपण सगळेच ओळखतो ते विवेकजी पोरजे यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. एका बाजूला आहे बेलवली संघ, दुसऱ्या बाजूला आहे किरवली संघ. टॉस झालाय, टॉस जिंकलाय किरवली टीमनं. जो काय तुमचा निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवा. ओके, थँक्यू. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की ब्लॅक टायगर बैलाचे नियोजनाचा बादशाह वांगणीचे नरेंद्र कातकरी यांना विनंती आहे आपण मंचावरती या. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. उर्फ मोदी. चला, 21 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून आपण पाहिलं तर 51 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बारके आलाय. पहिले षटक टाकलं होतं बारक्याने, फार चांगली गोलंदाजी, थोडीशी महागडी गोलंदाजी झाली होती. 15 धावा बारक्यावरती खर्च झाल्यात. आता परत एकदा गोलंदाजी मार्कवरती बारक्या आलाय. 18 बॉल आणि गरज आहे ती 51 धावा संख्येची. 18 बॉल 51 मोठी धावसंख्या इथून बनवायची आहे. समाधान वास्कर आणि विशाल भोईर ही जोडी मैदानात आहे. समाधान वास्करकडे क्षमता आहे, तो धावा बनवू शकतो. बारक्या पोरजी यांनी जर विकेट हॅट्रिक मिळवली तर सन्माननीय विवेक पोरजी साहेबांकडून रोख रक्कम 1000 रुपयाची देणगी आली आहे. रोख रक्कम 1000 रुपयाचं प्राइज असेल बारक्या पोरजीसाठी. पहिलाच बॉल लाऊड अपील झाली आहे, बॅटची कडा लागली आहे आणि इथून पहिला धक्का लागलाय तो कुंडेबहार टीमला. फलंदाज विशाल भोईर बॅक टू द डगआउट. आणि खेळाडू वृत्ती पाहायला मिळते. अगदी पंचांनी इशारा द्यायच्या अगोदर विशाल भोईर यांनी मैदान सोडलं होतं. स्पिरिट ऑफ क्रिकेट या ठिकाणी खेळाडू वृत्ती फार चांगली आहे. पहिली विकेट डाऊन होईल. 21 या धावसंख्येवरती पहिला हादरा मिळालाय तो कुंडेवाहाल टीमला. पहिली विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर मैदानावरती पाहायला मिळतोय तो मयूर वास्कर. 1 डाऊन च्या क्रमांकासाठी मयूर वास्कर आता मैदानात आलाय. 51 ची गरज आहे. 17 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. बारक्यानं पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. टप्पा गोल्डन स्पॉट वरती चेंडू टाकलाय. वॉटर डिलिव्हरी, खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बीट करून जाईल ते फलंदाज मयूर वास्कर याला. धाव एकही मिळत नाहीये. चांगला चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केला जातोय तो बारक्या पोरजी या गोलंदाजाच्या माध्यमातून. 16 चेंडू आणि 51 ची गरज आहे. जसजसे दबाव, बाट चिकट, फिल्डर तत्पर, आणखीन एक विकेट डाऊन. खूप चांगली गोलंदाजी. फलंदाज बाद दुसरा धक्का मिळतोय तो कुंडेवाहाल टीमला. फलंदाज मयूर वास्कर बॅक टू द पवेलियन. दोन विकेट घेतल्यात
अजूनपर्यंत धाव एकही खर्च केली नाहीये या षटकामध्ये. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. 3 बॉल अगदी चांगल्या लेंथ वरती टाकलेत आणि 2 विकेट मिळवल्यात. आणि जर बारक्या पोरजी यांनी मेडन षटक टाकलं तर विवेक पोरजी यांच्याकडून 2000 रुपयाचं प्राइज आहे. नवीन फलंदाज विराज आलाय मैदानात. 3 बॉल डॉट आलेत. यावेळेला कॉमेंट्री बॉक्सच्या वरतून लांब लचक बिग हिट पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती तडाखा. बॉल जाईल सीमा पार. मिळेल हा षटकार. थँक्यू डीजे. त्यानंतर रुपेशजी घरत आणि समीरजी घरत यांना विनंती आहे आपण मंचावरती यायचंय. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्याच बॉलवरती विराज यांच्या बॅटमधून आला हा दणदणीत षटकार. आणि अशा षटकारांची अशा मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे ती कुंडेवाहाल टीमला. आणखीन एक यावेळेस मात्र सरळ बॅटना ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. फिल्डरचं प्रोटेक्शन आहे. एक धाव मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न नाहीये. चांगली फिल्डिंग. एक सिंगल रन फक्त या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या साह्यानं धाव फलकामध्ये चेंज आपल्याला पाहायला मिळेल. 28 धावा होतील आणि उर्वरित आता या षटकातील 1 आणि पुढचे 12 चेंडू अर्थात 13 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि गरज येते 44 धावसंख्येची. अठ्ठावीस धावा का तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी मैदानात केली जाते. संगम भोईर यांनी इशारा दिलाय की तिसऱ्या पंचाची मागणी आपण करतोय. इट्स अ नो बॉल. कमरेच्या अगदी वर बॉल पाहायला मिळालाय. पंचांनी चेक केलाय आणि इशारा दिलाय हा नो बॉल आहे. आणि आता पुढचा बॉल फ्रीट असेल. सुवर्ण संधी असेल ती फलंदाज समाधान वास्कर या खेळाडूसाठी. समाधान स्ट्राईक एंड वरती आहे. सुवर्ण संधी आली आहे. उघडा डोले पहा नीट. पुढचा बॉल असेल आता फ्रीटची संधी आली आहे. फ्रीटचा आता फायदा घेईल का ते आपल्याला पाहावं लागेल. 29 धावसंख्या धावफलक्यावरती लागली आहे. अजून या षटकातील आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक. 2 बॉल बाकी आहेत. 29 धावा धावफलक्यावरती. या बॉलवरती बिगिट करण्याचा प्रयत्न तितकासा चांगला संपर्क होत नाहीये. सिंगल रन होतीये. कंप्लीट सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. सिंगल डबल धावा पाहायला मिळत आहेत. समाधान वास्करच्या बॅटमधून देखील तितक्याशा धावा या मॅच मध्ये आल्या नाहीयेत. 7 बॉल आणि 11 धावसंख्येवरती ते फलंदाजी करतात. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 30 या आकड्यावरती. उर्वरित आपण पाहिलं तर अजूनही 42 धावसंख्येची गरज. 13 चेंडू शिल्लक आहेत. 42 धावसंख्येची गरज. विराज हा खेळाडू आहे स्ट्राईक एंडला. अकुट टप्प्याचा बॉल मागच्या बाजूला. फार चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. स्क्वेअर लेगचा पंच संगम भोईर सर यांचा नो बॉलचा इशारा. परंतु रनआउटच्या स्वरूपात खेळाडू मात्र बाद झालाय. ओके रनआउट साठी रिव्ह्यू घेतलाय. ठीक आहे. रनआउटला या ठिकाणी चेक केलाय पंतांनी आणि फलंदाज बाद आहे. फलंदाज झालाय बाद. तिसरा धक्का मिळालाय तो कुंडेवाहाल टीमला. विराज या ठिकाणी बाद झालाय. समाधान बाद झालाय आणि मोठा 440 ओव्हरचा झटका मिळालाय. खऱ्या अर्थानं पोरजे आपण पाहिलं तर धारसर टीमला परास्त करण्याची ताकद ज्या खेळाडूमध्ये होती तो समाधान वास्कर मात्र आता पवेलियन मध्ये परतलाय
आणि मोठा धक्का मिळालाय तो कुंडेवाल टीमला 31 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल बाकी असलेल्या षटकातील 31 धावसंख्या फलकावरती लागली आहे. अजून आपण पाहिलं तर आदेश आलाय गोलंदाजी मार्क वरती. शेवटचा एक चेंडू बाकी आहे आणि आता फ्रीडचा बॉल आहे. विराज स्ट्राईक एंड वरती आहे. अजून देखील बऱ्याचशा धावसंख्येची गरज आहे. आदेश पोरजे आलाय गोलंदाजी मार्क वरती. फ्रीडचा बॉल. फ्रीडच्या बॉल वरती सुवर्ण संधी आहे मोठा फटका लगावण्याची. ओहो गुड बॉल. चांगला चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवरती धाव येत नाहीये आणि इथून तिसरं षटक मात्र संपलं. 3 षटकांच्या अखेरीस कुंडेवाल टीमची धावसंख्या झाली ती 31 धावा. 3 विकेट या ठिकाणी त्यांच्या गेल्यात. आपण पाहिलं तर 72 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 31 धावा बनल्यात. म्हणजे उर्वरित आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी गरज येते 41 या धावसंख्येची. थँक्यू डीजय. 12 बॉल बाकी आहेत. 41 धावसंख्येची गरज. रन रेट प्रत्येक ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 20.50चं रन रेट आता आलंय. कारण 3 ओव्हरमध्ये तितक्याशा धावा कुंडेवाल टीमसाठी मात्र आल्या नाहीयेत. ज्या खेळाडूकडून अपेक्षा होती तो खेळाडू मात्र आता पवेलियन मध्ये परतलाय. गोलंदाज चौथ्या षटकासाठी आपण तुषार अण्णा पाहतोय. तुषार पोरजी. अगदी पोरजी आडनावाचे सर्व खेळाडू धानसर टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल स्ट्राईक एंड वरती फलंदाज असेल तो प्रसाद भोईर. विराज. पहिलाच बॉल मोठा फटका. बिग हिट. बॉल चाललाय सीमा पार. येईल हा दणदणीत आणि खणखणीत षटकार. आणि नरेंद्र कातकरी आपणास विनंती आहे थोडी झोप घ्या. उद्या बैल घेऊन आपल्याला जायचंय मौच्या अड्ड्यात. आपली झोप कंप्लीट व्हायला पाहिजे. पहिल्याच बॉल. पहिल्या बॉलवरती षटकार. षटकाराच्या साईकडे धावसंख्या बनेल ती 37. हा चेंडू यावेळेला कमबॅक केलं जात आहे. खूप चांगला चेंडू टाकलाय. लेफ्ट आर्म गोलंदाज तुषार पोरजी यांना आपण पाहतोय. पडल्यानंतर बॉल थोडस अगदी वेगानं विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर लगेच कमबॅक केलं जात आहे. 10 बॉल बाकी आहेत आणि गरज येते 35 धावसंख्येची. 10 चेंडू 35 ची गरज. 6 मोठे फटके पाहिजेत. बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. मिस्टामिक स्ट्रोक. विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचलेत. कुठलीही चुकी नाहीये. आणखीन एक खेळाडू बाद. फलंदाज प्रसाद या बॉलवरती होईल बाद. विराज होईल बाद. माफ करा. षटकार पहिल्या बॉलवरती पाहायला मिळाला परंतु त्यानंतर दुसरा बॉल निर्धाव आणि तिसऱ्या बॉलवरती लगेच विकेट. खूप चांगली गोलंदाजी झाली आहे ती गोलंदाज तुषार पोरजे या गोलंदाजाकडून. निर्धाव चेंडू. 37 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून देखील 35 धावसंख्येची गरज आहे ती उर्वरित 9 बॉलवरती. खूप चांगली गोलंदाजी. यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकलाय. ब्लॉक हॉल टाकलाय आणि देखील निर्धाव चेंडू. पहिल्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतरचे 3 चेंडू अगदी फार चांगल्यारीत्या फेकलेत ते गोलंदाज तुषार पोरजे या गोलंदाजाने. निर्धाव चेंडू नंतर 37 धावसंख्येवरती स्थिरावेल
तो कुंडेवाल हा संघ. उर्वरित बॉल आता बाकी असतील 8 आणि गरज आहे ती 35 धावसंख्येची. ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालाय. स्क्वेअर लेगच्या वरतून बॉलला पाठवलाय सीमा पार. इट्स अ बिग आणि यू 6. फलंदाज जितू गायकवाडच्या बॅटमधून. मच खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय आमचे ग्रामपंचायत सदस्य आणि युवा नेते जीवनजी पाटील साहेब बेलवली आणि नरेंद्रजी कातकरी यांना आम्ही विनंती करू, कारण राजेशभाई घरत आपल्याला आमंत्रित करतायत. आपण यावं मंचावर. आपलं या गावदेवी चषकामध्ये हार्दिक स्वागत. थँक्यू. फार चांगला फटका जितूच्या माध्यमातून आपण पाहिलाय. यावेळेला मात्र मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, फिल्डिंग फार चांगली झाली आहे. पंचांकडे अपील झाले, पंचांनी अपील उचलून धरली आहे. रनआउट झालाय फलंदाज प्रसाद भोईर. धक्का मिळेल तो कुंडेवाल टीमला. चला 6 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे ती 29 धावसंख्येची. 6 बॉल 29 ची गरज. जितू आणि रोहित ही जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळाली. 29 धावा अजून पाहिजेत 6 बॉल वरती. 6 बॉल 29 बनवायच्या म्हटल्या तर 5 मोठे फटके पाहिजेत ते कुंडेवाल टीमला. पहिलाच बॉल, पहिल्या चेंडू निर्धाव. आता इथून 5 बॉल वरती 5 मोठे फटके मारावे लागतील. 5 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज. फार चांगली गोलंदाजी निश्चितपणे आपण पाहिली आहे ती धानसर टीमची. त्या ताकदीनं गोलंदाजी झाली आहे आणि त्या गोलंदाजीच्या जोरावरतीच मी तर म्हणेन की धानसर संघ सध्याच्या स्थितीला या मॅच मध्ये एक पाऊल पुढे आपल्याला पाहायला मिळतोय. यॉर्क पद्धतीचा बॉल हलक्यातनं फक्त ड्राईव्ह बॉलला पाहायला मिळालाय. एकापेक्षा जास्त काही नाहीये. सिंगल रन मिळेल आणि आता सिंगलनं काहीही फरक पडणार नाहीये तो डान्सर टीमला. अशा सिंगल 4 बॉल वरती 4 गेल्या तरी काय हरकत नाहीये. सिंगलच्या बरोबरीनं धाव संख्येत होईल बदल. 44 धावा होतील धाव फलकावरती आणि उर्वरित आता 4 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 28 धावसंख्येची. हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळतोय. सामना जवळ आपण पाहिलं तर धानसर टीमच्या बाजूने आता झोकत चाललाय. फक्त आणि फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये आता शिल्लक आहे. 3 चेंडू आणि 28 ची गरज. चांगल्या लेंथ वरती शेवटचा गोलंदाज क्रीजची देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी रणअप आपण पाहिलं तर लांब लचक रणअप पाहायला मिळतोय. 10-12 पावलांचा स्टार्ट. हा चेंडू बाटची कट घेऊन चाललाय. सीमा रेषा पलीकडे मागच्या बाजूने आलाय चौकार. थोडीशी वेल निघून गेली आहे. लवकर हे चौकार यायला थोडासा उशीर झालाय परंतु निश्चितपणे मिळतील त्या 4 धावा आणि 4 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या पोहोचेल ती 48 या धावसंख्येवरती. धन्यवाद नरेंद्र, आपण झोपण्यासाठी चाललात. चांगली झोप घ्या. हा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडूची सांगता 48 धावा लागल्या धावफलकावरती. अजून आपण पाहिलं तर यावरचं काही एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि बऱ्याचशा धावसंख्येची गरज. वन साइडेड मॅच, एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळालाय. अर्थातच कानोबा कुंडेवाल आणि स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्या लढतीमध्ये एकतर्फा विजय या ठिकाणी हासिल केलाय तो स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर टीमनं. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन धानसर टीम. थँक्यू व्हेरी मच. आम्ही विनंती करू ग्रामपंचायत सदस्य बेलवली जीवनजी पाटील साहेब युवा नेते आणि नरेंद्रजी कातकरी आणि खरं तर अरुणजी पाटील साहेबांना आम्ही विनंती करू. खरं तर राजेशभाई घरत यांचे खरं तर खूप जवळचे मित्र आहेत. खरं तर
किरवली संघाच्या एका प्लेयरने खरं तर आमच्या सदस्यांची कमिटी मेंबरांशी आपण संपर्क करा. किरवली टीम आपण आमच्या कमिटी मेंबरांशी संपर्क करा. अरुणजी पाटील यांना आम्ही विनंती करू यावं आपण बेलवली आपण